नर्मदा, काय करते स्वयंपाकात? करते ना, पुरी, 2-2 भाज्या, चटणी, कोशिंबीर, मसाले भात, बासुंदी सगळं करते. हा, चिडतेस का? मी नीट विचारते नर्मदा. मी काहीही करणार नाहीये. काहीही म्हणजे काहीही नाही. ज्याला जे खायचंय ना ते आपलं आपलं बनवून घ्या. मी फक्त खिचडी करते, तेही माझ्यासाठी. सगळ्यांसाठी करायला मी काही स्वयंपाकी नाहीये. या घरची लेक आहे मी, लेक. लेक आहेस, बरोबर आहे. नर्मदा, तुला सांगते, मला ना इतके दिवस वाटायचं की जी सणावाराला 4-5 दिवस माहेरी येते ती लेक असते. पण तू तर गेली अनेक वर्ष तुझा अख्खा संसार घेऊन इकडे ठाण मांडून बसलीस. वहिनी, हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. तुमच्यासारखा रस्त्यावर उचलून आणलेलं नाहीये मला. नर्मदा, 1 मिनिट. आवाज चढवायचा नाही हा माझ्यावर. आवाज मलाही चढवता येतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरावर तुमच्या आधी माझा हक्क आहे. आणि तुम्हाला कळत नसेल ना, तर मी हे सरळ दादाला जाऊन सांगते. काय सांगशील? काय सांगशील? नाही नर्मदा, मी इकडे किचन मध्ये आले होते तुला विचारायला की आज स्वयंपाकात काय करणार आहेस, तर तूच मला उलट उत्तर देतेस, उद्धटपणे वागतेस. वहिनी, किती खोटारडे आहात तुम्ही. तुम्ही तर त्या मायापेक्षा सुद्धा वरचढ निघालात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरची लेक आहे. मला कुणीही काहीही बोलू शकत नाही. मी जाऊन दादाला सांगणार म्हणजे सांगणार. सांगणारच आहे. बघूया ना दादासाहेब एक भाऊ म्हणून ऐकतायत का एक नवरा म्हणून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव नर्मदा, या वेळेला जर का तुझा अपमान झाला तर रडायला जागा मिळणार नाही. आज बासुंदी करायला विसरू नकोस हं. अरे आलास? हो आई, आलो मी. काय रे, लवकर आलास आज? हो, ते आज साईटवर गेलो होतो ना, सो बाबा आणि अजित आहेत तिकडे, ते थांबलेत. माझं काम लवकर झालं, सो मी आलो परत. ओ, तुझं काम लवकर संपलं म्हणून आलायस की कोणाला तरी भेटायची घाई झाली म्हणून आलायस? अनन्या, इनफ. आणि तू मीराला कुठे डांबून ठेवलं असेल ना, तर तिला बाहेर काढ, नाहीतर तुमचा हा प्राण ना तुमच्याच अंगाशी येईल, लक्षात ठेव. काळजी वाटतेय. पण मीराबाईनी घरात नाहीये, ती तिच्या मैत्रिणीकडे राहायला गेलीये. हे काय नवीन सुरू केलंयस? काय खोटं बोलतेस? अनन्या, खरं काय ते सांगून टाक.
आई मी खरंच बोलतीये. आई ती कधी मैत्रिणीसोबत साधं पाणीपुरी खायला गेली नाही, राहायला काय जाणार आहे? आणि ही कोणती मैत्रीण आली तिची इथे? ते आमचं सिक्रेट आहे. तिची कोणतीही मैत्रीण नाहीये इथे, अनन्या सगळ्यांना माहिती आहे. वेदा, वेदा, मी तुला खूप मिस केलं. मी पण तुला खूप मिस केलं. कशी होती तुझी ट्रिप? छान होती. नाईस. आत्या. हाय वेदू, मजा केली? हो खूप केली. आजीला भेट. आजी कशी बाळा? मी मस्त. तू कशी आहेस? मी छान एकदम. बाबा हा? आई कुठे आहे? आई मी आले घरी. आई आता अगं आई मी आले घरी. आई आई कुठे आहेस तू? काय? हो मी बाबा सांग ना आई कुठे आहे? हो 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 वेदा, आत्या सांगेल ना आई कुठे येते. कुठे आहे? अगं आई बाहेर गेलीये, येईल ती. कधी येईल ती? मला ती आत्ताच हवी आहे. हो बाळा, पण नाही आहे ना ती आता घरात. ती का गेली? तिला माहिती होतं ना की मी आज येणार आहे. वेदा, आईला ना आत्यानेच कुठेतरी पाठवून ठेवलंय. आता मला माझी आई लवकर हवी. तू लवकर आण तिला इथे. हो बोलूया आपण. तोपर्यंत तू फ्रेश हो ना. नाही मला माझी आई हवी आहे. आई बाबा आई. हो 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 येईल ती. तू तू चल माझ्यासोबत. बाबा आत्या आई आत्या येईल तू. आई पाहिजे मला. आई पाहिजे आत्या. आत्या 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 आई पाहिजे. आपण फोन करू आईला. नाही आत्ताच पाहिजे आई. अथर्वचं ठीक आहे, पण वेदा नाही राहणार वीराशिवाय. अनन्याचा प्लॅन फसतोय बहुतेक.